उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते। उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। सिल्वर ओकवर भेट होणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी निघणार आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट, या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। उद्धव ठाकरे शरद पवार यांची सिल्वर ओकवरती भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात आता ही भेट होणार आहे। नेमकी ही भेट कशासाठी, यावर आता चर्चा रंगू लागल्यात। आपले प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत जोडलेत। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम, उद्धव ठाकरे आता थोड्या वेळातच शरद पवारांची भेट घ्यायला निघणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय राहिला नाही, संवाद राहिला नाही, असा आक्षेप जो आहे काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केला होता। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आता या शरद पवारांची भेट घ्यायला जाणार आहे। त्याबाबतची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी हार जी आहे ती महाविकास आघाडीला मिळाली होती। मोठं यश मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या अपेक्षेच्या अगदी उलट असं निवडणुकीचा निर्णय आला आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही चर्चा त्यानंतर झाली नाही। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मग उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांचे नेते एकत्र बसले नाही। त्या सर्व पराजयाचा त्यांनी कारण मीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याबाबत संवाद केलेला नाही आणि याचा खंत देखील जे ते शरद पवारांनी बोलून दाखवले। त्यामुळे ही आता भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे। या निवडणुकीच्या निकालानंतर ही महत्वाची भेट असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय होते, कारण सध्या राजकीय जर आपण वातावरण पाहिलं तर ते देखील महायुतीत काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये। पालकमंत्र्यावरून सध्या वाद सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत हे विरोधी पक्षातले हे दोन नेते भेटत आहेत। त्यामुळे नक्कीच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार आहे किंवा मोठं घडलं शक्यता आहे, अशा प्रकारची ही भेट सांगते। मात्र सध्या निवडणुकीच्या निकालानंतरची जी नेमकी काय परिस्थिती याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।